आज आपण आपला जो चॅप्टर नंबर 4 आहे इन्व्हेंटरी कंट्रोल, त्यातला पुढचा जो पॉइंट आहे इन्व्हेंटरी कंट्रोलची जी टेक्निक आहे एबीसी अनालिसिस, ती पाहणार आहोत. बघा, एबीसी अनालिसिस एबीसी अनालिसिस ही इन्व्हेंटरी कंट्रोलची एक टेक्निक आहे. एबीसी अनालिसिस म्हणजे काय, तर बघा ए, बी आणि सी असे 3 अल्फाबेट्स आहेत. तर ए, बी आणि सी ह्या कॅटेगरीमध्ये मटेरियलचं वर्गीकरण केलं जातं. ते कशा पद्धतीने केलं जातं, तर मटेरियल 3 कॅटेगरीज मध्ये विभागलं जातं. पहिली कॅटेगरी असते ए कॅटेगरी. ए कॅटेगरी मध्ये एक विशिष्ट प्रकारचा जो माल असतो त्याला ए कॅटेगरी दिली जाते. बघा, एबीसी अनालिसिस इट इज अ सिस्टीम ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. ही इन्व्हेंटरी कंट्रोलची एक सिस्टीम आहे. इन दिस सिस्टीम स्टोर आयटम्स क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर व्हॅल्यूज. त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यानुसार जो आपल्याकडे स्टोर आहे किंवा मटेरियल आहे किंवा क्लोजिंग स्टॉक आहे तो व्हॅल्यू केला, त्याच्या व्हॅल्यूनुसार काय केला जातो, क्लासिफाय केला जातो, वर्गीकरण केलं जातं त्या स्टोर आयटमचं. ज्याला जास्त व्हॅल्यू असते किंवा जो जास्त प्रेशियस मटेरियल असतं, जे जास्त व्हॅल्युएबल असतं, ते मटेरियल, त्या मटेरियलकडे जास्त लक्ष दिलं जातं. बघा, सो ॲज मोस्ट व्हॅल्युएबल आयटम मे बी ग्रेटर अटेन्शन रिगार्डिंग देअर सेफ्टी अँड केअर ॲज कम्पेअर टू अदर. म्हणजे काय, तर ज्या मटेरियलला जास्त व्हॅल्यू आहे. बघा, आपण जर घरामध्ये आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतात, मग समजा सोन्याचे दागिने असतील किंवा चांदीचे काही दागिने असतील, तर आपण ते कपाटामध्ये ठेवतो सेफली, त्याला लॉकरमध्ये वगैरे कुलूप लावून वगैरे असे व्यवस्थित ठेवतो सेफली. किंवा जर तुम्ही किराणा दुकानामध्ये गेलात, तर किराणा दुकानामध्ये बघा, ज्या खूप महत्वाच्या किंवा जास्त पैशाच्या ज्या वस्तू असतात मौल्यवान, त्या सेफ प्लेसमध्ये ठेवलेल्या असतात आणि बाकी ज्या वस्तूला थोडंसं मूल्य कमी असतं त्या वस्तू बाहेरच असतं. बघा, जनरली जर तुम्ही पाहिलं की ज्या मिठाच्या गोण्या वगैरे असतात त्या कोणी चोरून वगैरे नेत नाही, त्यामुळे त्या दुकानाच्या बाहेर रात्रीच्या वेळी सुद्धा बाहेर असतात, त्या कोणी नेत नाही, त्यामुळे त्या बाहेर ठेवल्या जातात. म्हणजे मटेरियलचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. जे व्हॅल्युएबल मटेरियल आहे ते काय केलं जातं, सेफ ठेवण्यासाठी किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं इतर मटेरियलपेक्षा. आणि ज्या मटेरियलची व्हॅल्यू कमी आहे त्याकडे थोडंसं कमी लक्ष दिलं जातं. मग हे जे व्हॅल्युएबल मटेरियल असतं त्याचं एकूण मटेरियल मधलं प्रमाण हे कमी असतं, स्मॉलर पर्सेंटेज असतात. एकूण मटेरियल मध्ये जे व्हॅल्युएबल मटेरियल असतं ते कमी असतं, म्हणजे 5 ते 10% मटेरियल हे व्हॅल्युएबल असतं, पण त्याची किंमत जी आहे किंवा त्याची व्हॅल्यू जी आहे ती जास्त असते. म्हणजे 5 ते 10% क्वांटिटीचं जे मटेरियल आहे त्याची व्हॅल्यू मात्र 80 ते 85% असते. त्याची किंमत 80 ते 85% असते एकूण मटेरियलच्या. त्यामुळे त्याकडे आपल्याला जास्त अटेन्शन द्यावं लागतं, जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण की त्यामध्ये आपली गुंतवणूक जी आहे ती जास्त आहे. म्हणून जरी त्याचे पर्सेंटेज कमी असले, स्मॉल असले, तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू जास्त असते, त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. ABC analysis is a system of inventory control. In this system, store items classified according to their value, so as most valuable item may be greater attention regarding their safety and care as compared to other. ज्यांना जास्त व्हॅल्यू आहे अशा मटेरियलकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा त्याची काळजी जास्त प्रकारे घेतली गेली पाहिजे, त्यासाठी एबीसी अनालिसिस केलं जातं. The analysis of material cost with show that a smaller percentage of item of material may contribute large percentage of value of consumption. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ज्या आयटमचे पर्सेंटेज कमी असतं त्याची व्हॅल्यू जास्त असते आणि एकूण मटेरियल मध्ये ज्या आयटमचं पर्सेंटेज जास्त असतं त्याची व्हॅल्यू कमी असते.
इन दिस सिस्टीम मटेरियल क्लासिफाईड इन 3 कॅटेगरीज. 3 कॅटेगरीज मध्ये मटेरियल क्लासिफाय केलं जातं. त्यातली पहिली कॅटेगरी आहे ए आयटम्स म्हणजे ए कॅटेगरी, दुसरी कॅटेगरी आहे बी आयटम्स म्हणजे बी कॅटेगरी आणि तिसरी आहे सी कॅटेगरी किंवा सी आयटम. म्हणजे 3 गटांमध्ये मटेरियलचं वर्गीकरण जातं ए, बी आणि सी, म्हणून त्याला एकत्रितरित्या एबीसी अनालिसिस असं म्हटलं जातं. बघा, जे ए कॅटेगरीचं मटेरियल आहे त्याचे पर्सेंटेज एकूण मटेरियलमध्ये 5 ते 10% असतात, पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती जास्त असते 70 ते 75%. A category of items small percentage, that is 5% to 10%, but having higher value, that is 70% to 75%. म्हणजे एकूण मटेरियल मध्ये त्याची टक्केवारी 5 ते 10% असते. म्हणजे जर समजा 100 किलो वजनाचं आपल्याकडे एकूण स्टोअर असेल किंवा एकूण स्टॉक असेल, तर त्यामध्ये 5 ते 10 किलोच फक्त ए कॅटेगरीचं मटेरियल असतं. परंतु त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे, मग समजा तुम्ही ₹1000 जर इन्व्हेस्ट केलेले असतील मटेरियलमध्ये, तर ₹1000 जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 700 ते ₹750 इन्व्हेस्टमेंट ही एक प्रकारच्या मटेरियलची असते, ए कॅटेगरी मटेरियलची असते. त्यानंतर बी कॅटेगरी ही मीडियम कॅटेगरी आहे, म्हणजे त्यांचे पर्सेंटेज पण मीडियम असतात एकूण मटेरियलमध्ये आणि त्यांची व्हॅल्यू देखील मीडियम असते. बी कॅटेगरी ऑफ आयटम आर लेस इम्पॉर्टंट, दे मे बी 15 to 25% ऑफ टोटल आयटम. ते एकूण मटेरियलच्या 15% ते 25% असतात आणि त्यांची व्हॅल्यू देखील किती असते अँड हॅव्हिंग मीडियम व्हॅल्यू दॅट इज 15 to 25%. म्हणजे त्यांची व्हॅल्यू देखील 15 ते 25% असते आणि त्यांचं एकूण मटेरियल मधलं प्रमाण सुद्धा 15 ते 25% असतं. आपण तेच उदाहरण घेऊ. जर समजा एकूण मटेरियल 100 किलो वजनाचं असेल, तर बी प्रकारचं जे मटेरियल आहे ते तुम्हाला त्यामध्ये 100 किलो मध्ये 15 ते 25 किलो वजनाचं असणार आहे आणि त्यांची व्हॅल्यू एकूण मटेरियल जर आपलं ₹1000 असेल, तर 150 ते 250 रुपये बी प्रकारचं मटेरियल असेल किंवा 100च जर आपण उदाहरण घेतलं की 100 किलो मटेरियल आणि 100च रुपये व्हॅल्यू, तर 100 किलो मटेरियल मध्ये 15 किलो ते 25 किलो हे वजनाचं प्रमाण बी मटेरियलचं असेल आणि 100 रुपये जर व्हॅल्यू धरली तर 15 रुपये ते 25 रुपये त्याची कॉस्ट असणार आहे एकूण व्हॅल्यू बी प्रकारच्या मटेरियलची. म्हणजे बी प्रकारचं जे मटेरियल आहे ते ए पेक्षा कमी महत्वाचं असतं, लेस इम्पॉर्टन्स असतं आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा काय असते, मीडियम असते. बी कॅटेगरी ऑफ आयटम आर लेस इम्पॉर्टंट, दे मे बी 15 to 25% ऑफ टोटल आयटम अँड हॅव्हिंग मीडियम व्हॅल्यू दॅट इज 15 to 25% आणि त्यांची व्हॅल्यू सुद्धा मीडियम असते 15% ते 25%. त्यानंतर तिसरा कॅटेगरी आहे सी कॅटेगरी. सी कॅटेगरी मटेरियल मध्ये काय होतं, कॅटेगरी सी कॅटेगरीचं जे मटेरियल आहे, सी कॅटेगरी आयटम कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर दॅट इज 70% to 75%. सी कॅटेगरी जे मटेरियल आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतं, एकूण मटेरियलच्या 70% ते 75% मटेरियल असतं सी कॅटेगरीचं आणि त्याचं जी व्हॅल्यू असते एकूण व्हॅल्यू ती केवळ 5% ते 10% असते. बघा, सी प्रकारचं जे मटेरियल आहे ते एकूण मटेरियल मध्ये त्यांची जे प्रमाण आहे, क्वांटिटी म्हणा किंवा किलोग्रॅम्स मध्ये, तर ते 70 ते 75% असतं. म्हणजे आपण 100 किलोचं जर प्रमाण मांडलं तर 100 किलो मध्ये सी प्रकारचं मटेरियल 70 किलो ते 75 किलो असतं, पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती 5% ते 10% असते. म्हणजे 100 रुपयाचं मटेरियल असेल तर त्यामध्ये त्या सी प्रकारच्या मटेरियलची व्हॅल्यू 5 रुपये ते 10 रुपये असते. म्हणजे असं 3 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं. ए कॅटेगरी कमी वजनाचं, कमी क्वांटिटीमध्ये असलेलं मटेरियल पण ज्याची व्हॅल्यू जास्त आहे ते ए कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. बी कॅटेगरी जे मटेरियल आहे ते मीडियम मध्ये असतं, म्हणजे त्याची व्हॅल्यू पण मीडियम आहे आणि त्याचं एकूण मटेरियल मधलं पर्सेंटेज पण मीडियम आहे. आणि सी प्रकारचं जे मटेरियल आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतं क्वांटिटीमध्ये, परंतु त्याची व्हॅल्यू जी आहे ती सर्वात कमी असते. असं 3 कॅटेगरीमध्ये मटेरियलचं वर्गीकरण केलं जातं.
आता जनरली ए आयटम्स जे आहेत ते काय असतात ते आपण पाहू. These are subjected to strict inventory control. ह्या मटेरियलवर ए प्रकारच्या मटेरियलवर स्ट्रिक्ट इन्व्हेंटरी कंट्रोल ठेवावं लागतं. म्हणजे जो माल आहे आपल्याकडे शिल्लक माल, तर त्यावर नियंत्रण जे आहे ते चांगल्या पद्धतीने ठेवावं लागतं. कारण की ते फार किमतीचं असतं किंवा फार महागडं असतं. त्याची व्हॅल्यू फार जास्त असते. These are subject to strict inventory control and are given highly secure areas in terms of storage. जिथे ते आपण साठवून ठेवणार आहोत त्या ठिकाणी सिक्युरिटी टाईट असली पाहिजे. अतिशय सेक्युअर्ड प्लेसमध्ये ते मटेरियल साठवून ठेवलं जातं. त्यानंतर हा जो माल आहे, these goods have better forecast for सेल, त्याला सेल्ससाठी चांगला वाव असतो, विक्रीसाठी भविष्यातल्या विक्रीसाठी चांगला वाव असतो. These are also the item that require frequent reorders on daily or weekly basis. हे जे आयटम असतात, ह्या आयटमच्या आपल्याला वारंवार गरज पडते. एकतर डेली बेसिसवर म्हणा किंवा वीकली बेसिसवर, अशा प्रकारचा हा माल असतो. त्यानंतर दे आर केप्ट ॲज अ प्रायोरिटी आयटम, त्याला प्रथम किंवा प्राधान्याने त्याचा विचार केला जातो ह्या मटेरियलचा. अँड एफर्ट्स आर मेड टू अवॉइड अनअवेलेबिलिटी ऑर स्टॉक आउट ऑफ दीज आयटम. आणि काय प्रयत्न केले जातात, कशावर कष्ट घेतले जातात, तर हे जे मटेरियल आहे ए प्रकारचं त्याची अनअवेलेबिलिटी व्हायला नको किंवा स्टॉक मधून हे मटेरियल संपून जायला नको. जर संपलं तर आपल्याला अचानक, एकतर ह्या मालाची किंमत ऑलरेडी फार जास्त असते आणि अचानक इमर्जन्सी जर आपल्याला परचेस करावं लागलं जास्त किमतीचा माल, तर त्याचा परिणाम आपल्या प्रोडक्शनवर होऊ शकतो. म्हणून या मालाला प्रायोरिटी दिली जाते आणि यावर जास्तीत जास्त परिश्रम यासाठी घेतले जातात की याची अनअवेलेबिलिटी किंवा हा माल स्टॉक मधून संपलाय असं व्हायला नको, यावर जास्त भर दिला जातो. तर अशा प्रकारचं जे मटेरियल आहे त्याला ए प्रकारचा मटेरियल किंवा आयटम ए म्हटलं जातं, ज्यावर स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवलं जातं, ज्याच्या सिक्युरिटीचा विचार केला जातो फार प्रमाणामध्ये, सिक्युअर्ड प्लेसला ते स्टोअर केलं जातं. त्यानंतर हे जे मटेरियल आहे त्याला ते फोरकास्ट फॉर सेल्ससाठी त्याचा विचार केला जातो. भविष्यामधल्या सेल्ससाठीच्या दृष्टीने हे मटेरियल आवश्यक असतं. त्यानंतर या मटेरियलची फ्रिक्वेंटली रिऑर्डर होत असते डेली और वीकली बेसिसवर. ह्या मटेरियलला आपण प्रायोरिटी आयटम म्हणून विचार करतो आणि स्टॉक आउट होऊ नये त्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेतले जातात. ते आहे ए प्रकारचं मटेरियल. त्यानंतर जो बी आयटम आहे, जो मीडियम इम्पॉर्टन्स मध्ये आहे किंवा मीडियम वेटेज मध्ये आहे, तो काय आहे तो पाहू आपण. These items are not as important as items under section A. A section मधलं जे मटेरियल आहे तेवढं याला महत्व दिलं जात नाही. ह्या मटेरियलला ए सेक्शनच्या मटेरियलला जेवढं महत्व दिलं जातं तेवढं महत्व दिलं जात नाही. पण सी सेक्शनचं जे मटेरियल आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त महत्व असतं. These items are not as important as item under section A or as travel as items categorized under C. C पेक्षा कमी महत्व नसतं, C पेक्षा जास्त असतं आणि A पेक्षा थोडंसं कमी महत्व असतं. The important thing to note is that since these items lie in between A and C, ए कॅटेगरी आणि सी कॅटेगरी या दोन कॅटेगरीच्या मधलं हे मटेरियल असतं. दे आर मॉनिटर्ड फॉर पोटेन्शियल इन्क्लुजन टुवर्ड्स कॅटेगरी ए और इन अ क्वार्टरी सिच्युएशन टुवर्ड्स कॅटेगरी सी. हे जे मटेरियल आहे ए आणि बी या दोन मटेरियलच्या मध्यवर्तीचं मटेरियल आहे आणि याचं जे महत्व आहे किंवा याच्यावर जे मॉनिटरिंग केलं जातं तर ते मॉनिटरिंग ए पेक्षा थोडंसं कमी परंतु सी पेक्षा जास्त त्यावर लक्ष दिलं जातं. ते आहे बी प्रकारचं मटेरियल. त्यानंतर सी प्रकारचं जे मटेरियल आहे ते कोणतं असतं ते पाहू आपण. These items are manufactured less often and follow the policy of having only one
of its item on hand, or in some cases they are reordered when a purchase is actually made. सी प्रकारचं जे मटेरियल असतं त्यामध्ये त्याचं जे महत्व आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये हे इतर मटेरियल पेक्षा थोडंसं कमी असतं, लेस मटेरियल असतं, लेस त्यावर अटेन्शन दिलं जातं. फॉलो द पॉलिसी ऑफ हॅव्हिंग ओनली वन ऑफ इट्स आयटम ऑन हँड. त्यातला एखादाच आयटम इन हँड मध्ये असतो, और इन सम केसेस दे आर रिऑर्डर व्हेन अ पर्चेसेस इज ऍक्च्युअली मेड. ज्या वेळेला पर्चेसेस ऍक्च्युअली खरेदी होते त्यावेळेला त्याची रिऑर्डर प्लेस केली जाते. त्यानंतर सेकंड सी आयटम बद्दल इन्फॉर्मेशन अशी आहे, सिन्स दीज आर लो डिमांड गुड्स, त्याला मागणी कमी असते, with a comparatively higher risk of cost in terms of excessive inventory. आणि त्यामध्ये जर आपण भांडवल गुंतवून ठेवण्यासाठीची जी रिस्क असते, हायर रिस्क असते एक्सेसिव्ह इन्व्हेंटरीची. इट इज अन आयडियल सिच्युएशन फॉर दीज आयटम टू स्टॉक आउट आफ्टर इच पर्चेसेस. ह्या मटेरियलचा स्टॉक आउट प्रत्येक पर्चेसेसच्या नंतर होऊ शकतो. द क्वेश्चन्स मॅनेजर find themselves dealing with when it comes to item in C categories or category C is not how many units to keep in stock, but rather whether it is even needed to have to these item in store at all. सी कॅटेगरीचं जे मटेरियल आहे त्यासाठी जो मॅनेजर असेल किंवा स्टोअर कीपर असेल तर त्याने स्वतःलाच असा प्रश्न विचारला पाहिजे, किंवा तो ज्यावेळेला सी कॅटेगरीच्या मटेरियल सोबत डील करत असेल त्यावेळेला त्याने जे युनिट स्टॉक मध्ये आहे त्याचा विचार न करता आपल्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा स्टोअर मध्ये हे मटेरियल अवेलेबल होईल याचा विचार केला पाहिजे. असं ए, बी आणि सी तीन कॅटेगरीज मध्ये मटेरियलची विभागणी आहे. आता ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला एबीसी अनालिसिस वर शॉर्ट नोट विचारली जाते किंवा प्रिन्सिपल्स विचारले जातात. प्रिन्सिपल ऑफ पॅरेटोज लॉ याप्रमाणे क्वेश्चन विचारला जातो. हे जी एबीसी अनालिसिसची टेक्निक आहे, ही टेक्निक डेव्हलप करण्यासाठीचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल हे पॅरेटोज लॉ या नावाने ओळखले जातात. कारण की जो इकॉनॉमिस्ट होता, इंडियन इकॉनॉमिस्ट पॅरेटो नावाचा, त्याने हे प्रिन्सिपल्स डेव्हलप केले आहे. म्हणून क्वेश्चन विचारताना पॅरेटोज लॉ किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरेटोज लॉ असं देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पण आन्सर आपलं तेच आहे. एबीसी अनालिसिसचं जे आहे तेच. एबीसी अनालिसिस इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल नोन ॲज पॅरेटोज लॉ डेव्हलप्ड बाय पॅरेटो अँड इंडियन इकॉनॉमिस्ट. अकॉर्डिंग टू this law, any series of element to be controlled, selected small fractions in terms of number of elements would always account for large fraction in terms of effect. छोटा जरी असेल एखादा एलिमेंट किंवा एखादा घटक त्याचा, तरी त्याची व्हॅल्यू मात्र जास्त असू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या मटेरियलवर कंट्रोल ठेवणं जास्त गरजेचं असतं. जे आपण अगोदर पाहिलं तेच की ए प्रकारच्या मालावर जास्त कंट्रोल ठेवावं लागतं, बी प्रकारच्या मालावर कमी कंट्रोल ठेवावं लागतं आणि सी प्रकारच्या मालावर अगदीच कमी कंट्रोल ठेवलं तरी चालू शकतं, कारण की त्याची व्हॅल्यू कमी आहे, ते इझिली अवेलेबल होतं. म्हणून एबीसी अनालिसिस इज पॉप्युलरली नोन ॲज ऑलवेज बेटर कंट्रोल. मीन्स A for always, B for better and C for control. Selective inventory management and controlled by importance and exception. In foregoing countries, bin card and store ledger to maintain for C class item. जे C class item आहे त्यासाठी bin card आणि store ledgers maintain केले जातात. By growing this 70% of effect eliminated with 30% of effect
of organization will be able to exercise control on 90% of inventory value. या पद्धतीमुळे काय होतं, स्टोर लेजर आणि बिन कार्डमुळे, तर 70% जो इफेक्ट आहे, 70% एफर्ट जे किंवा जी क्षमता आपल्याला लागणार आहे, तर ती जी क्षमता आहे ती वाचते आणि 30% जी क्षमता आहे त्या 30% क्षमतेवरून आपण 90% मालावर आपला होल्ड ठेवू शकतो. हा आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरेटोज लॉ. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस पाहूयात आपण. एबीसी अनालिसिसचे फायदे काय आहेत. मिनिमाइज पर्चेसिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट. पर्चेसिंग कॉस्ट कमी होते, कॅरिंग कॉस्ट कमी होते. आता तुम्ही म्हणाल पर्चेसिंग कॉस्ट कशी काय कमी होते, तर मी अगोदरच सांगितले की ए प्रकारचा जो माल आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे, त्याला जास्त पैसे मोजावे लागतात, त्या मालावर जास्त अटेन्शन ठेवलं जातं किंवा त्या मालावर जास्त लक्ष दिलं जातं. त्यामुळे इमर्जन्सी परचेस करावा लागत नाही, स्टॉककडे कायम लक्ष असतं, त्यामुळे सिजनेबल परचेसिंग केलं जाऊ शकतं. मग त्या परिणामी पर्चेसिंगची कॉस्ट मिनिमाइज होऊ शकते. त्यानंतर कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोअर करणे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची जी कॉस्ट आहे ती देखील या सिस्टीममुळे कमी होते, कारण मटेरियल वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेजेस आहे क्लेरिकल कॉस्ट कॅन बी रिड्यूस. जे डॉक्युमेंटरी वर्क असतं किंवा क्लेरिकल वर्क असतं ते रिड्यूस होतं, कारण की मालाचं अगोदरच सेपरेशन केलं जातं 3 कॅटेगरीजमध्ये. त्यामुळे कुठल्या मालावर जास्त अटेन्शन द्यायचं आणि कुठल्या मालावर कमी आणि कुठल्या मालावर अगदीच कमी, त्याचं क्लासिफिकेशन होतं, परिणामी क्लेरिकल कॉस्ट कमी होते. त्यानंतर मेंटेनिंग इनफ इझी स्टॉक फॉर सी आयटम. सी आयटम जो आहे तो आपल्याला जेव्हा केव्हा पाहिजे असेल तर त्यावेळेला तो अवेलेबल होतो. एन्श्युरिंग अवेलेबिलिटी ऑफ सप्लाईज ॲट ऑल टाइम. आपल्याला खात्री पटते की आपल्याला जेव्हा केव्हा कच्च्या मालाची गरज आहे तेव्हा तेव्हा तो उपलब्ध होऊ शकतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, इक्वल अटेन्शन टू ए, बी अँड सी आयटम इज नॉट एक्सपेन्सिव्ह. त्या तीनही आयटमवर जे अटेन्शन ठेवणं म्हणजे सारखं लक्ष ठेवणं हे फार खर्चिक होत नाही, कारण की ऑलरेडी आपण त्याचं अगोदरच क्लासिफिकेशन केलेलं असतं. हे आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस. मग थोडक्यात एबीसी अनालिसिस म्हणजे काय, तर आपल्याकडे जो स्टोअर आयटम असेल त्या स्टोअर आयटमचे 3 कॅटेगरीज मध्ये वर्गीकरण करणे. ए कॅटेगरी, बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरी. ए कॅटेगरी मध्ये असा माल असणार आहे की जो किमतीने जास्त असणार आहे, परंतु त्याचे एकूण वजन म्हणा किंवा काउंट म्हणा ते एकूण स्टॉक मध्ये कमी असणार आहे. आणि बी प्रकारचा माल जो आहे तो मिडियम प्रकारचा असणार आहे, त्याचं वजन पण मिडियम असणार आहे, त्याची किंमत पण मिडियम असणार आहे. आणि सी प्रकारचा माल जो आहे तो किमतीने कमी असणार आहे, परंतु त्याची जी व्हॅल्यू आहे, सॉरी, त्याची जे वजन आहे, काउंट आहे, ते इतर मालापेक्षा सगळ्यात जास्त असणार आहे, असा सी प्रकारचा माल. मग ए वर जास्त अटेन्शन द्यायचं, कारण त्यासाठी फार पैसे मोजलेले असतात. बी वर मिडियम अटेन्शन आणि सी वर त्यापेक्षा तुलनेने कमी अटेन्शन दिलं जातं. असं ए बी सी अनालिसिस यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. उद्याच्या लेक्चरला मी एक उदाहरण तुम्हाला एबीसी अनालिसिसचं दाखवणार आहे. त्यातून तुम्हाला एबीसी अनालिसिस उदाहरणानुसार कळेल की व्हॅल्यू कशी काउंट करायची, कोणत्या मालाला ए कॅटेगरी म्हणायची, कोणत्या मालाला